रक्तपित्त ओपनच करणार पुन्हा. त्यामुळं जर आपल्याला ही निवडणूक लढायची असेल तर विकास कामावर बोला, आमच्यावर बोलायच्या नादी लागू नका. मी अजून 4 वर्ष आमदार आहे, पुन्हा सुट्टी देणार. कारण तुमची सगळी प्रकरणं माझ्या हातात आहे. ती 22-23 फेब्रुवारीला पुन्हा अधिवेशन आहे. पहिली लक्षवेधी पुन्हा तुमचीच. का तर तुम्ही इथं केलेल्या भ्रष्टाचाराचा हिशोब द्यावा लागेल. आज आम्हाला त्या तळ्यामध्ये पाणी आणायचंय, त्याच्या बाबतीमध्ये जर त्या तलावाचं जर पैसे तुम्ही खाणार असाल, उद्या आलेलं पाणी कुठं साठवायचं आम्ही, त्याचा सर्वेक्षण चालू झालाय. आम्ही तिकडून पाण्याची उपसा योजनेला त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात आणलंय आणि मग आपल्याला पाणी आणण्याच्यासाठी एक वेगळी विशेष योजना त्या ठिकाणी आपण इथं प्रस्तावित केली आहे. त्याचा सर्वेक्षणाचा देखील राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी त्याचा एंडोर्समेंट करून पत्र निघालंय. आणि मग आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करत असताना, करकमचा सर्वांगीण विकास करत असताना, आपल्या गावाला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक व्हावं म्हणून आपण सातत्यानं त्याच्यासाठी निधीची उपलब्धता करतोय. मी आपल्याला या निमित्तानं सांगतो की अनेक वेळा आम्ही त्यांना सांगितलं की ग्रामपंचायतनं प्रस्ताव द्यावा लागतो, ग्रामपंचायतनंच द्यावं लागेल का नाही. माझं त्यांना विनंती आहे, आज देखील शान व्हा आणि लवकर तेवढा प्रस्ताव देऊन टाका.